आंदोलन सुरू आहे, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। या आंदोलनाचे पुढे काय नेमके पडसाद उमटत आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कोकणमधल्या काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचं होतं आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सध्या हे आंदोलन सुरू आहे। तर शिवालयाबाहेर राजू शेट्टी यांची ही प्रतिक्रिया आपल्याला काही वेळामध्ये आता कळेल। काय नेमकं राजू शेट्टी यांची मागणी आहे? काजू आणि आंबा उत्पादकांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। तर अनेक काजू आंबा उत्पादक शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी हवामान बदलामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या भरपाईसाठी आक्रमक झालेले आहेत आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सध्या हा धडक मोर्चा निघालेला आहे। सरकारकडून हेक्टरी 22,000ची मदत ही तुटपुंजी आहे आणि प्रति आंबा झाड 5,000 रुपये, तर काजूसाठी प्रति एकर 3 लाख रुपयांच्या मदतीची मागणी आहे। मात्र आता ही मागणी कशी पूर्ण होणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या व्यथा घेऊन राजू शेट्टी सध्या हे आंदोलन करतात। तर नियोजनाप्रमाणे 15 मेला हा मोर्चा आता मुंबईमध्ये धडकलेला आहे। आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचा हा धडक मोर्चा आहे। गेल्या 2 महिन्यापासून कोकणातला आंबा काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय। राज्य सरकारनं हेक्टरी 22,000 रुपयांची मदत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली असल्याचं आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या बरोबर जोडले गेले। जाणून घेऊया काय नेमकी आंदोलनाची सध्याची स्थिती आहे। कृष्णात, सध्या आंदोलन सुरू आहे, उग्र आंदोलन दिसते, राजू शेट्टींच्या नेतृत्वात सुरू आहे। काय नेमकी आंदोलनाच्या सध्याच्या अपडेट्स? राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये काजू उत्पादक आणि त्याचबरोबर आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं। हा मोर्चा प्रामुख्याने निघणार होता तो गिरगाव चौपाटी या ठिकाणाहून निघणार होता आणि त्याच दरम्यान ज्या ठिकाणी हे सर्व नेते राजू शेट्टी यांच्यासह महादेव जानकर असतील, हर्षवर्धन सकपाळ असतील, हे शिवालय या ठिकाणी बसले होते, जे शिवसेनेचं संपर्क कार्यालय आहे। परंतु याच ठिकाणाहून सर्व नेत्यांना हे उचलण्यात आलं आणि त्यानंतर प्रामुख्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं। यावेळी या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबे देखील पोलिसांवर फेकण्याचा प्रयत्न केला। कुठंतरी आंब्याला दर मिळत नाही आहे, आंब्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळावी अशा प्रकारचा एक त्यांची मागणी होती। कारण निसर्गामुळं यंदा आंब्याचं उत्पादन कमी झालेलं आहे, त्याचबरोबर काजूचं उत्पादन कमी झालेलं आहे आणि त्यांना मदत मिळावी अशा प्रकारची एक मागणी घेऊन राजू शेट्टी हे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते। अगदी कोकणात देखील त्या जाऊन आले होते। परंतु आज मोर्चाचं मोठं आयोजन करण्यात आलं होतं, जो वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हा मोर्चा काढला जाणार होता। परंतु मोर्चाला गिरगाव चौपाटी या ठिकाणी जाण्यापूर्वीच या सर्व नेत्यांना राजू शेट्टी असतील, हर्षवर्धन सकपाळ असतील, महादेव जानकर असतील, दीपक पवार असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांना उचलण्यात आलं, ताब्यात घेण्यात आलं आणि यावेळी झटापटी झाली, पोलिसांशी बाचाबाची झालेलं पाहायला मिळाली। आंदोलकांकडून आंबे फेकण्यात आले आणि या सर्व घडामोडी घडताना सर्वांना थेट आंदोलक जे आहेत राजू शेट्टी जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर बसले। काही वेळ वाहतूक देखील थांबवण्यात आली, कारण संपूर्ण आंदोलक हे रस्त्यावर बसले होते। थोड्या वेळानं आंदोलकांना उचलण्यात आल्यानंतर इथली वाहतूक ही सुरळीत झालेली पाहायला मिळते। सध्या सर्व आंदोलकांना घेऊन हे पोलीस मरीन लाईन पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलेले आहेत। काही ठिकाणी आझाद मैदान पोलीस स्टेशन या परिसरात नेण्यात आलेलं आहे। प्रचंड असा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिवालयाच्या बाहेर आणि त्याच वेळी अंदाज आला होता की या आंदोलकांना ताब्यात घेतलं जाईल, त्यांना कुठल्याही परिस्थितीत मोर्चा काढण्यासाठी सोडलं जाणार नाही आणि त्यानुसार तसंच घडलं। सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं, अगदी जबरदस्तीनं पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं। संपर्कात राहा, तुमच्याकडून मी अपडेट घेते। स्वप्नील आपलं सहकारी आपल्या बरोबर आहे। स्वप्नीलकडे काय नेमकी आंदोलनासंदर्भातल्या आणखी अपडेट्स जाणून घेऊया। स्वप्नील, शिवालयाच्या बाहेरच अशा प्रकारे या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी उचललेले, काय नेमकं सध्या तिथलं वातावरण आहे, काय पोलिसांची भूमिका आहे आणि काय या नेत्यांची आता यापुढची भूमिका असेल?
नक्कीच आपण या नेत्याची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र जंगल डायरसारखं हे सरकार वागते, पोलीस वागते असं त्यांचं वक्तव्य होतं. मी शिवालयाच्या बाहेर आहे. आपण जर सध्याचं वातावरण या ठिकाणी पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि नेत्यांकडच्या जे कार्यकर्ते होते सोबत त्यांच्यासोबत त्यांनी या ठिकाणी आंबे फेकून हे पोलिसांवरती मारले होते आणि याचे थोडे अवशेष या ठिकाणी आपण बघतोय. काही आंब्यांची पेटी सुद्धा या ठिकाणी अद्याप आहे. खरं तर जेव्हा नेत्यांना ताब्यात घेण्यात आले तेव्हा कार्यकर्ते सुद्धा संतप्त झाले होते, आक्रमक झाले होते. गिरगाव चौपाटीवरती काही कार्यकर्ते आणि आंदोलक हे जमलेले आहेत. मात्र सध्या राजू शेट्टी असतील, हर्षवर्धन सकपाळ असतील, महाजन असतील यांना या शिवालयाच्या बाहेरून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र कार्यकर्ते काही शिवालयामध्ये बसलेले आहेत, ते सुद्धा पुढची रणनीती आखत आहेत. एकूणच नेत्यांना या ठिकाणी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे. तिथे पुढे जी काही कार्यवाही असेल ती पोलिसांच्याकडून होणार आहे आणि त्यानंतर सोडून देण्यात येईल. मात्र गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मोर्चाला परवानगी जी आहे ती गिरगाव चौपाटीवरून देण्यात आली होती. मात्र मोर्चाला सुरुवात कुठेतरी करण्याचा मानस हा नेत्यांचा शिवालयाच्या इथून होता. याच ठिकाणी राजू शेट्टी यांनी खाली रस्त्यावरती बसून आंदोलन केलं. खरं तर हा मुख्य चौक आहे, यापासून काही अंतरावरती भाजपचं मध्यवर्ती कार्यालय आहे, बाजूला शिवसेना शिंदे गटाचं कार्यालय आहे, मंत्रालय सुद्धा आहे. मंत्र्यांचे निवासस्थानं याच बंगले जे आहेत ते याच लाईनमध्ये आहेत. त्यामुळे अगदी हा जो भाग आहे हा सायलेंट झोन मानला जातो आणि सुरक्षित मानला जातो. मात्र या ठिकाणी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांना लगेच ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे कार्यकर्ते नेते यांच्यामध्ये संतप्त भावना आहे. काही नेते हे गिरगाव चौपाटीवरती आहेत. विनायक राऊत सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते, त्यांना सुद्धा तेथून ताब्यात घेण्यात येईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती. मात्र पुढील पोलिसांची जी या ठिकाणी पथक आपण बघतोय, दोन्ही बाजूला शिवालयाच्या दोन्ही बाजूला हे पोलिसांचं पथक आहे. अद्यापही या ठिकाणी वातावरण जे आहे ते चिघळण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाजूने कार्यकर्ते या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व खबरदारी पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाते. या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत, स्वतः मुंडे जे आहेत अधिकारी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे सर्व प्रकारची काळजी ही जरी पोलिसांकडून घेण्यात आली असली तरी या ठिकाणी कार्यकर्ते संतप्त आहेत. त्यामुळे कोणती भूमिका कार्यकर्ते घेऊ शकतात. निश्चितच वातावरण आपल्यापर्यंत या दृश्यांच्या माध्यमातून पोहोचले. असे संपर्कात राहा. गोविंद तुपे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत. गिरगाव ज्या ठिकाणून या आंदोलनाला सुरुवात होणार होती तशी अपेक्षा होती, त्या ठिकाणी गोविंद जाणून घेऊया गोविंदकडून काय नेमकी गिरगावातली या क्षणाची स्थिती आहे. गोविंद, काय नेमकी अपडेट आहेत? आंदोलन गिरगावपासून सुरू होणार होतं, मात्र शिवालयाच्या बाहेरच या सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे. नक्कीच ज्या गिरगाव परिसरातून हे आंदोलन सुरू होणार होतं मी त्याच परिसरात उभा आहे आणि आपण जर माझ्या पाठीमागे जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं.